नमस्कार, स्वागत आहे आजच्या एका विशेष मुलाखतीमध्ये. खरं तर आपल्याला कल्पना आहे, गेल्या अनेक वर्षांपासून एक महत्वाचा विषय आणि गंभीर विषय म्हणावा लागेल, त्या विषयावर चर्चा सुरू आहे. ती म्हणजे शिक्षण सेवक. खरं तर आपल्याला कल्पना आहे, 2019ला झालेल्या भरतीनंतर 2024 मध्ये, 2022ला परीक्षा झाली आणि 2024 मध्ये प्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणात भरती झाली. मात्र या भरतीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये लागलेले जे शिक्षण सेवक आहेत, त्यांच्या व्यथा मात्र कुणी ऐकायला तयार नाहीये. हे शिक्षण सेवक गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांना भेटतायत, खासदारांना भेटतायत, मंत्र्यांना भेटतायत, निवेदनं देत आहेत की आम्हाला किमान बेसिक वेतन द्या, आम्हाला सेवा संरक्षण द्या. मात्र त्यांच्या व्यथा कुणीच ऐकून घेत नाही. अशा पद्धतीची अवस्था सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. खरं तर 2002च्या दरम्यान सुरू झालेले हे शिक्षण सेवक पद अद्यापही सुरूच आहे. ते कुठंतरी रद्द झालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना अखेर शिक्षण सेवकांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कोल्हापूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल झाली. याचिका ज्यांनी दाखल केलेली आहे ते स्वतः ऍडव्होकेट केतन पोटे सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्या मार्फत जुनी पेन्शन हक्क संघटना आणि शिक्षण सेवक यांनी त्यांच्या मार्फत ही कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. ते स्वतः आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. खरं तर एका महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार सर. तुम्ही गेल्या 4 सुनावणी अ, मध्ये युक्तिवाद करताय. तर प्रत्यक्ष 2 सुनावणीमध्ये युक्तिवाद झालेला आहे. नेमकी काय अवस्था आहे? अनेक शिक्षण सेवकांची पॅनिक अवस्था सध्या राज्यभरात पाहायला मिळते. काही शिक्षण सेवकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. अगदी 1 वर्षावर शिक्षण सेवक पूर्ण होण्याच्या जवळ आले असताना आणि सेवेत जाणार असताना अशा पद्धतीचे दुर्दैवी मृत्यू होणं हे फार गंभीर म्हणावं लागेल आणि कोणत्याही प्रकारचं त्यांच्या कुटुंबांनाही संरक्षण मिळत नाही. त्यामुळं हे फार गंभीर बाब आहे. त्यामुळं काय नेमकी अवस्था आहे, केसची नेमका स्टेटस काय आहे, तो एकदा सांगा. येस सर. तर आता काय झालं होतं, की जेव्हा आपण कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली, आपण याचिका जी आहे तर ती 25 नोव्हेंबर 2025ला दाखल केली. हम्म. त्यानंतर एक आठवड्याच्या आतमध्ये म्हणजेच 1 डिसेंबर 2025ला प्रथम हेअरिंगसाठी याचिका जी आहे तर ती कोर्टासमोर लागली होती. हम्म. त्यानंतर 1 डिसेंबरला याचिका कोर्टासमोर लागल्यानंतर त्या दिवशी आपली हिअरिंग झाली नाही. अच्छा. त्यामध्ये तशी ऑनलाईन ऑर्डर आली की ड्यू टू पॉसिटी ऑफ टाइम आपण हम्म. वेळेअभावी ती याचिका निघाली नाही. त्यामुळे कोर्टाने परत ती याचिका आपली दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी ठेवली. सेम 2 डिसेंबर 2025 ला वेळेअभावी ती याचिका निघाली नाही, म्हणून आपण परत मेन्शन करून 3 डिसेंबर 2025 ला याचिका कोर्टासमोर लागली आणि ती निघाली. ज्यावेळेस याचिका कोर्टासमोर लागली त्यावेळेस माननीय न्यायाधीश कर्णिक साहेब व माननीय न्यायाधीश कडेठाणकर साहेब त्या ठिकाणी होते. त्यांनी याचिका ज्यावेळेस लागली तर आर्ग्युमेंट ज्यावेळेस आपण चालू केलं की नेमकं आपलं म्हणणं काय आहे किंवा आपली मागणी काय आहे, तर आपली जी मागणी आहे की शिक्षण सेवकांना मिळणारा तुटपुंज स्वरूपाचं जे मानधन आहे ते कशा पद्धतीनं चुकीचं आहे किंवा जे सहशिक्षक आहेत ज्यांना पे स्केल दिलं जातं आणि शिक्षण सेवक आहे त्यांना दिलं जात नाही. हम्म. समान काम समान वेतन आपण जी कन्सेप्ट आहे किंवा लिगली आपण त्याला लिगल कन्सेप्ट म्हणतो, अच्छा. त्याप्रमाणे शिक्षण सेवकाला वेतन दिलं जात नाही. आणि हम्म. त्याचबरोबर आपण त्यामध्ये याचिकेसोबत जे शिक्षक लोकांनी आपल्याला जे एक चार्ट तयार करून दिलेला आहे की हम्म. एका साईडला सहशिक्षक असतील आणि एका साईडला शिक्षक सेवक असतील, की त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कसं असेल, सहशिक्षक असेल आणि शिक्षण सेवक असेल. त्याचबरोबर त्यांची ड्युटीज कशा असतील, प्रत्येकाच्या ड्युटीज, सहशिक्षकाच्या ड्युटीज ऍज वेल एज शिक्षण सेवकाच्या ड्युटीज, हे त्या ठिकाणी आपण पॉइंट आउट केलेलं आहे. आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी पॉइंट आउट केलेला आहे तो म्हणजे सहशिक्षकाला मिळणारं पे स्केल आणि शिक्षण सेवकाला मिळणारं मानधन. वरच्या जर सर्व गोष्टी आपण पाहिल्या, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल आणि त्यांच्या ड्युटीज असतील तर या समान आहेत. हे आपण माननीय न्यायाधीशांना दाखवून दिलं त्या ठिकाणी की त्यांचं हम्म. इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो बरोबर आहे, सारखाच आहे. पण त्यानंतर वेळ येते ती म्हणजे काम केल्याच्या नंतर मिळणारं मानधन.
तर ते शिक्षण सेवकाला तुटपुंज स्वरूपाचं मानधन दिलं जातं आणि सहशिक्षकाला काम समान असतानाही पे स्केल दिलं जातं. त्यानंतर आपण ते कोर्टाला पॉइंट आउट केलं ते म्हणजे मेडिकल ज्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात सहशिक्षकांना, म्हणजे आपण त्याला पेन्शन म्हणता येईल किंवा बाकीच्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या ज्या प्रोव्हाइड केल्या जातात त्या शिक्षण सेवकांना दिल्या जात नाही. हे सर्व मुद्दे घेऊन आपण कोर्टासमोर गेलो. कोर्टाला हे सर्व मुद्दे 1 तारखेला आपण आर्ग्युमेंट केलं. तर त्यातले जे माननीय न्यायाधीश कडेठाणकर साहेब होते त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की तुम्ही ज्यावेळेस अपॉइंटमेंट नियुक्ती आदेश स्वीकारता त्यावेळेस तुम्ही सर्व कंडिशन स्वीकारल्या असं त्याला गृहीत धरलं जातं. तर त्यांच्या सोबतचे जे न्यायाधीश होते माननीय कर्णिक साहेब जे होते त्यांनी त्या ठिकाणी त्यांना थांबवलं की नाही असं करता येत नाही, कारण की जोपर्यंत ती नियुक्ती आदेश आपण स्वीकारत नाही तोपर्यंत त्यातल्या कंडिशन आपल्याला चॅलेंज करता येणार नाही. कुठे सर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण अनेक शिक्षण सेवकांना हाच प्रश्न विचारला जातोय की तुम्ही ऑर्डर ज्यावेळेला घेत असता त्यावेळेला सगळ्या अटी आणि शर्ती त्या ठिकाणी असतात. त्यामुळे हा थोडा सविस्तरपणानं तुम्ही मांडलात तर बरं होईल, कारण जेवढा सविस्तरपणानं मांडलात तर ते शिक्षण सेवकांच्या फायद्याचं होईल. तो जो मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण नियुक्ती आदेश स्वीकारतो त्यावेळेस आपण सर्व कंडिशन स्वीकारतो असं जे त्यांचं म्हणणं आहे किंवा असं जे मुद्दा उपस्थित झाला होता तर तो तसा नाहीये मुद्दा, कारण की जोपर्यंत आपण अपॉइंटमेंट ऑर्डर स्वीकारत नाही किंवा त्याच्या अटी व शर्ती स्वीकारत नाही तोपर्यंत त्या आपण अटी व शर्ती त्या चॅलेंज करू शकत नाही. हा एक मुद्दा त्या ठिकाणी होता. दुसरा मुद्दा असा होता की तुम्ही ज्यावेळेस ते सर्व काही स्वीकारता, तुम्ही नियुक्ती आदेश स्वीकारता, अटी व शर्ती स्वीकारल्या जातात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला चॅलेंज करू शकत नाही. जर समजा मला असं वाटत असेल की ती अट असेल किंवा ती जी शर्त असेल ती कुठेतरी मला त्याच्यावरती माझा जो संविधानाने मला जे अधिकार दिलेले आहेत त्यावरती कुठेतरी बाधा येत असेल तर आपण नक्कीच त्या अटी व शर्ती त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतो. आणि हे मी सांगण्याच्या आधी जे सिनियर जज होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नाही असं करता येत नाही. फक्त तुम्ही नियुक्ती आदेश दिली आणि तुम्ही त्यांना काही अटी शर्ती टाकत असतात ज्या चुकीच्या आहेत किंवा आपण जे म्हणणं घेऊन गेलेलो आहोत की ह्या कशा पद्धतीने चुकीच्या आहेत आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मग कोर्टाने शासनाला त्या ठिकाणी विचारणा केली की यावरती तुम्ही तुमचं उत्तर दाखल करा, तुमचं जे काय म्हणणं आहे ते दाखल करा, कारण की हा मोठा विषय आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांना 4 आठवड्याची वेळ दिली. 4 आठवड्याची वेळ दिल्याच्या नंतर कोर्टाने परत त्यामध्ये असंही म्हटलं की जर त्यांनी उत्तर काही दाखल केलं आणि त्या उत्तराला जर तुम्हाला काही प्रतिउत्तर दाखल करायचं असेल तर तुम्हाला 2 आठवड्याची वेळ त्या ठिकाणी दिलेली होती. त्यानंतर आपली याचिका जी आहे तर ती 26 फेब्रुवारी 2026 ला कोर्टासमोर लागली. ज्या दिवशी लागली तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं शासनाने उत्तर त्या ठिकाणी दाखल केलेलं नव्हतं. वेळोवेळी आपण पाठपुरावाही त्या संदर्भात केला. मंत्रालयीन पाठपुरावा असेल किंवा कोर्टामार्फत जो असेल, सरकारी वकील वगैरे जो असेल, जो पाठपुरावा आपण केला की काही उत्तर वगैरे काही दाखल झालंय का? तर कुठल्याही प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दाखल झालेलं नव्हतं. म्हणून आपण कोर्टाला त्या दिवशी निदर्शनास आणून दिलं की या याचिकेमध्ये 3 डिसेंबरला सुनावणी होऊन माननीय उच्च न्यायालयाने त्यांना आदेश केलेले आहेत की तुम्ही उत्तर दाखल करा, म्हणजे तुमचं म्हणणं दाखल करा. तरी आज तयागत त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर त्यांनी दाखल केलेलं नाही. तर जे सरकारी वकील आहेत शासनातर्फे जे बाजू मांडतात तर त्यांनी त्या दिवशी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ अजून देण्यात यावा आणि त्यांनी त्या ठिकाणी दुसरी एक अशी महत्वाची मागणी केली होती की ज्या वेळेस एखादा शासन निर्णय किंवा एखादी म्हणजे आपण त्याला पॉलिसी जे म्हणतो शासन निर्णय ज्यावेळेस चॅलेंज केला जातो अशा याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे मुख्य सरकारी वकील असतात त्यांना त्या ठिकाणी पार्टी करावं, कारण की ते महाराष्ट्र शासनाची बाजू मांडतील. पण कोर्टाने त्यांना सांगितलं की हा मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की जे शिक्षण सेवक कोर्टात आलेले आहेत ते जे याचिका घेऊन आलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत त्यावरती तुम्ही उत्तर दाखल करा किंवा ते जे मुख्य सरकारी वकील आहेत ते उत्तर दाखल करतील. शासनाने उत्तर दाखल करावं असं स्पष्ट आहे त्यामध्ये. त्यामुळे ते पार्टी करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. कोर्टाने ती मुद्दा जो होता तो मुद्दा तो फेटाळला आणि त्यानंतर कोर्टाने सांगितलं की 2 आठवड्यात तुम्ही उत्तर दाखल केलं पाहिजे. त्यानंतर आपली जी याचिका आहे, आता ही जी याचिका होती आपली 26 फेब्रुवारीला जे बेंच होतं, कोर्ट जे होतं, माननीय न्यायाधीश नितीन सूर्यवंशी आणि माननीय न्यायाधीश कडेठाणकर साहेब होते. म्हणजे आधीचे जे माननीय न्यायाधीश कर्णिक साहेब होते त्यांची बदली झाल्यामुळं नवीन कोर्ट आलं आणि ह्या कोर्टासमोर ही याचिका सुनावणीसाठी लागली होती. त्यानंतर काय
काय झालं की जी नेक्स्ट तारीख आपल्याला जी दिलेली होती 12 मार्च 2026, तर त्यावेळेस काय झालं, मीन व्हाईल परत कोर्ट चेंज झालं आणि माननीय न्यायाधीश माधव जामदार आणि माननीय न्यायाधीश PS पाटील म्हणून त्या ठिकाणी आले बदलीने, आणि त्यांच्या समोर आपली याचिका सुनावणीसाठी लागली. तोपर्यंत त्या याचिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर शासनाने दाखल केलेलं नाही. आपण परतही विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ देण्यात यावा. मग आपण त्या दिवशी ती याचिका निघाली नाही, कारण की नंबर जो होता तो आपला खाली होता. त्या दिवशी याचिका काही निघाली नाही. त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी आपण याचिकेत मेन्शन केली 12 तारखेला, की लवकरात लवकर ती याचिका घेण्यात यावी किंवा त्याच्यामध्ये रिप्लाय दाखल करण्यात आलेला नाही आजपर्यंत, तर कोर्टाने त्यांना आदेश करावा की त्यामध्ये रिप्लाय दाखल करण्यात यावा. तर कोर्टाने सांगितलं की नाही, ठीक आहे, आपण पाहूयात ते रिप्लाय दाखल करतील किंवा नाही, ते पुढे पाहूयात आपण पुढच्या तारखेला. आणि त्याच्यामध्ये तारीख पडली ती म्हणजे 19 जून आपल्याला त्यामध्ये तारीख देण्यात आली होती. म्हणून आपण परत दुसऱ्या दिवशी वर्किंग डेला आपण ती सर्व शिक्षकांनी विनंती केल्यानुसार व अर्जन्सी जी आहे आपल्या याचिकेमध्ये, त्यानुसार आपण दुसऱ्या दिवशी याचिका परत मेन्शन केली कोर्टाला अर्जंट हिअरिंगसाठी. आणि कोर्टाने जी आहे ती आपल्याला तारीख दिली होती 2 तारीख दिली होती. 2 एप्रिल आपल्याला तारीख देण्यात आलेली होती. 2 एप्रिलला परत तीच परिस्थिती होती. तीच परिस्थिती होती की उत्तर काही दाखल करण्यात आलेलं नाही आणि आपला जो नंबर होता तो नंबर काही त्या ठिकाणी आला नाही सुनावणीसाठी. म्हणून आपण त्या दिवशी ती याचिका मेन्शन केली की कुठल्याही प्रकारचं उत्तर दाखल झालेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण की त्या दिवशी मला जे आपले शिक्षक आहेत, शिक्षण सेवक तुषार सर, त्यांनी मला त्याची सकाळी एक बातमी कळवली आणि त्यांनी लिस्टही दिली की जवळजवळ 8-9 काहीतरी शिक्षण सेवक जे आहेत, शिक्षण सेवक कालावधीमध्ये ते मृत्युमुखी पडले किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं बेनिफिट देण्यात आलेलं नाही, कारण की ते शिक्षण सेवक असल्यामुळे त्यांना कोणती स्कीम लागू करायची, कुठल्याही प्रकारचं मॉनिटरी बेनिफिट त्यांना देण्यात आले नाही. आणि माझ्या माहितीनुसार 2 तारखेच्या आधीच, एक 2-3 दिवस आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक शिक्षण सेवक त्यामध्ये एक्सपायर झाले. तर ती माहिती मला त्यांनी सकाळी दिली. मी तो चार्ट घेऊन त्या दिवशी कोर्टाला 4 तर ते सविस्तर आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं की अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. शिक्षण सेवकांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी नाहीये. आणि जर समजा एखादा शिक्षण सेवक कालावधीत जर मृत्यू झाला त्या शिक्षकाचा, तर त्याला काय तुम्ही बेनिफिट देणार आहात किंवा कुठल्या प्रकारचे बेनिफिट तुम्ही देऊ शकता, हे कोर्टाला पॉइंट आउट केलं. आणि त्यानंतर गेले 4 महिने झाले की शासन यामध्ये उत्तर दाखल करत नाहीये. या सर्व गोष्टी बाबींचा विचार करता कोर्टाने 24 तारखेला ती याचिका सुनावणीसाठी ठेवण्याचं त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, 24 तारखेला आपण याच्यामध्ये सुनावणी घेऊयात. परंतु मी 19 ते 24 नसल्यामुळे मी कोर्टाला परत रिक्वेस्ट केली की मला थोडा वेळ द्या, कारण की मी त्या कालावधीमध्ये नाहीये. म्हणून कोर्टाने 27 एप्रिलला ती याचिका आता सुनावणीसाठी ठेवलेली आहे. तर त्यामध्ये जे सरकारी वकील आहेत, मी त्यांना सविस्तर त्या याचिकेचा आदल्या दिवशी मेसेजही केला होता की अशी याचिका जी आहे सुनावणीसाठी लागलेली आहे. आणि ती याचिकेमध्ये मला असं दिसतंय मागच्या ऑर्डरनुसार की तुम्ही त्याच्यामध्ये सरकारी वकील होतात, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये उत्तर दाखल झालेलं नाही. तर त्यावरती त्यांनी मला कळवलं की मी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना ही आपली जी याचिकेची कॉपी आहे ती पाठवून दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं उत्तर लवकरात लवकर दाखल करावं अशी मी त्यांना मागणी केलेली आहे, असं मला त्यांनी कळवलंय. आता जी नेक्स्ट हिअरिंग आहे तर ती 27 एप्रिलला त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आपला पाठपुरावा जे उत्तर दाखल करण्यासाठी आहे तो चालूही आहे की लवकरात लवकर उत्तर दाखल करावं. आता सर सविस्तरपणाने तुम्ही आता 27 एप्रिलला Yes, sir. त्या सुनावणीमध्ये नेमके रिप्लाय जर दाखल नाही झाला तर नेमकं काय तुमच्या पुढची दिशा असेल? आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही म्हटला की 7 ते 8 शिक्षण सेवकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, मात्र मला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 13 ते 14 शिक्षण सेवकांची संख्या ही आहे. दुसरी गोष्ट, कालच एका शिक्षण सेवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर ही फार गंभीर बाब म्हणावी लागेल. एकतरी करता पुरुष 15,799 इतक्या पगारावर तो त्या ठिकाणी शासकीय सेवा करतोय.
मात्र त्याच्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचा मदत किंवा अनुकंपा किंवा इतरही सेवा संरक्षण कुठल्याही प्रकारचं मिळत नाही. तर त्या अनुषंगानं काय नेमक्या पुढच्या दिशा असतील? बरोबर सर. ते अतिशय दुर्दैवी घटना मागच्या बऱ्याच दिवसापासून घडत आहेत शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळत नाहीये. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु आता कसं आहे सर, की 27 तारखेला आता ज्यावेळेस हिअरिंगसाठी लागेल याचिका, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो हायकोर्टामध्ये, की तुमची ज्यावेळेस याचिका हिअरिंगसाठी लागते, तर त्यावेळेस तुमचा नंबर किती असतो. अच्छा. कारण की तो जो नंबर असतो, जो याचिका म्हणजे तुमचा सीरियल नंबर जो दिला जातो तुम्हाला, तर तो अच्छा. सीरियल नंबर जो आहे, तर तो कॉम्प्युटर जनरेटेड असतो. हम्म. त्यामुळे काय होतं, की ज्यावेळेस तुमचं कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस ती लिस्ट तयार केली जाते, त्यावेळेस हम्म. तुमच्या याचिकेचा नंबर त्या ठिकाणी टाकला जातो. याचिकेचा नंबर टाकला, की ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कळतं, की या सीरियल नंबरला तुमचा मॅटर अच्छा. लागलेला आहे. अच्छा. हां. तर अशा वेळेस काय असतं, आता जसं सध्याची परिस्थिती जी कोल्हापूर खंडपीठाची आपण पाहतोय. हम्म. कारण की बऱ्याच दिवसापासून जी पेंडन्सी वाढत चाललेली आहे, म्हणजे ज्या याचिका दाखल होत आहेत ज्या प्रमाणात, तर त्या प्रमाणात त्या निघत नाहीयेत किंवा घेतल्या जात नाहीयेत किंवा निकाली निघत नाहीयेत. त्यामुळे जी पेंडन्सी वाढत चाललेली आहे, त्यामुळे मॅटर निघायला खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि आता ही अशी अडचण आहे, की त्यामध्ये वकिलांच्या हातामध्ये कुठल्याही गोष्टी नाहीयेत. म्हणजे मी असेल किंवा अजून दुसरे कोणते वकील असतील. आम्ही प्रयत्न काय करू शकतो, की ती सीरियल नंबर लागल्याच्या नंतर जर निघत नसेल, तर आपण ते मेन्शन करणं. कोर्टाला सांगणं, की ही याचिका लवकरात लवकर घ्या. त्यावरती कोर्ट काय रिएक्ट करतं, कारण की सध्याची पेंडन्सी पाहता आणि जर दिवसाला आता जे मॅटर लागतायत किंवा जे मॅटर ज्या पद्धतीने निघतायत, की दिवसाला 20-25 मॅटर जे निघतायत आणि हम्म. जर आता जर दिवसाला बोर्ड लागत असेल 100-200, तर ती हम्म. जी पेंडन्सी आहे, त्या पेंडन्सीच्या अभावामुळे कोर्ट ती जी तारीख देईल, ती आपल्याला ती मान्य करावी लागते. जसं आता त्या हम्म. दिवशी मेन्शन करून कोर्टाने सांगितलं, की ठीक आहे 27ला तुमचं हिअरिंगला ठेवतो. आता तोपर्यंत रिप्लाय दाखल करून घेणे, त्याच्यासाठी पाठपुरावा करणे, हे तर आपले प्रयत्न चालूच आहेत. कारण की जोपर्यंत रिप्लाय येणार नाही, तोपर्यंत तसं आर्ग्युमेंट जे आपण म्हणतो किंवा निकाल जो आपल्याला हवाय, त्या लागणं तेवढं शक्य नाहीये. कारण की जोपर्यंत शेवटी आपण शासन निर्णय त्या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे आणि अशा केसमध्ये शासनाचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी मला वाटत नाही, की कोर्ट हिअरिंग घेईल. अच्छा. अशा केसमध्ये आपण प्रेस करू शकतो. जर समजा असं जर झालं, की 27ला याचिका आपली लेट नंबर लागला, तर आपण त्या दिवशी मेन्शन करूयात. फर्स्ट त्यानंतर सेकंड जर त्यांनी रिप्लाय दाखल केलेला नसेल, तर थोडंसं प्रेस करणं रिप्लायसाठी अजून जास्त, तर ते एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू शकतो. अच्छा, बिलकुल. एक महत्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे सर, की जरी याला वेळ लागत असला आणि समजा शिक्षण सेवक कालावधी संपायला अगदी कमी वेळ राहिलेला आहे आणि त्यावेळेला जर आपला सकारात्मक निकाल लागला, कारण आता अवस्था अशी आहे की काही शिक्षण सेवकांचं म्हणणं असंही आहे की झालं आता 2 वर्ष असंही गेलेले आहेत, राहिलेलं आहे 1 वर्ष असंही, हे वर्ष असंही संपेल, अशी एक मानसिकता सध्या पाहायला मिळते. त्यामुळं नेमकं या अनुषंगानं काय उत्तर द्याल तुम्ही? नाही, आता तो जो वेळ आहे, आता आपण जर पाहायला गेलं तर आपण जी याचिका दाखल केलेली आहे, तर ती 25 नोव्हेंबर 2025ला दाखल केलेली आहे. बिलकुल. म्हणजे आता जसं मी मागेही मीटिंगमध्ये बोललो होतो, की ज्यावेळेस मीटिंग झाली होती, की प्रत्येकाचा हा प्रश्न होता, की सर ती कधीपासून लागू होईल? जर समजा हम्म. हे स्कीम जर रद्द जर झाली, तर हम्म. तो निकाल कधीपासून लागू होईल? तर हम्म. त्यावरती मी त्या दिवशी उत्तर दिलं होतं, की सर्वप्रथम आपली मागणी आहे, की हे जे मानधन प्रक्रिया आहे किंवा जे शिक्षकांना पे स्केल दिलं जात नाही किंवा सहशिक्षकासोबत त्याच्या बरोबरीने पे स्केल दिलं जात नाही आणि बाकीच्या फॅसिलिटी दिल्या जात नाही. ज्यासाठी आपण याचिका दाखल केलेली आहे. ही मागणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे प्रथमतः आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित होईल ज्यावेळेस ही मागणी आपली मान्य होईल, त्यावेळेस प्रश्न उपस्थित होईल, की ती कधीपासून लागू करायची. आपली मागणी असेल, की तुम्ही जी ही शिक्षण सेवा स्कीम लागू करताय, तर जी हम्म. आम्ही याचिका दाखल केलेली आहे तिथपासून 3 वर्षाचा पिरियड पकडण्यात यावा. हम्म. म्हणजे पाठीमागे. कारण की ते सर्व जे शिक्षक आहेत, ते त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातील. आता राहिला प्रश्न त्याच्यावरती सरकारी वकील जे आहेत, म्हणजे शासनाचे वकील काय बाजू मांडतायत आणि त्यानंतर कोर्ट काय विचार करतं, की ही जी आहे, जर समजा
ऑर्डर जर झाली तर ती कधीपासून लागू करायची. तर तो जो प्रश्न आहे तर तो सध्या तरी त्याचं उत्तर ना मी देऊ शकत ना कोणी देऊ शकत याबाबत. कारण की तो सर्वस्वी निर्णय जो आहे तो माननीय कोर्टाचा असणार आहे. कोर्टात. अच्छा, अच्छा. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. नक्कीच अगदी फक्त आता जो सविस्तर. सर्वांचं जे म्हणणं आहे, की आता हं. आम्ही रिटायर होतोय, सगळेजण आता त्यामधनं घाई करतायत. परंतु ही कोर्ट प्रक्रिया आहे. जसं मी आधी सांगितलं, की कोर्ट जर म्हणजे कसं असतं, की कधी-कधी लवकरही आपला नंबर येऊन जातो किंवा काही कोर्टासमोर मॅटर लवकर निघतात, काही कोर्टासमोर वेळ लागतो. पण हे म्हणजे वकिलांच्या हातातली गोष्ट नाही. तरी मी सर्वांना आज या माध्यमातून एवढंच सांगेल, की सब्र का फल मीठा होता है. त्यामुळे प्रत्येकाने सब्र ठेवा. थोडासा वेळ जाणार आहे, त्याबाबत काही बिलकुल, दुमत नाही. कारण की तो बिलकुल. छोटा विषय नाहीये. नक्कीच, मला नक्कीच. सर्वांना नेहमी हेच सांगणं आहे, की तुम्ही जो विषय घेऊन चाललेला आहात, आपण जो विषय सर्वजण घेऊन पुढे जात आहोत, हा छोटा विषय नाही किंवा एका शिक्षकाचा हा विषय नाहीये, की आपण लगेच त्याच्यामध्ये मांडणी करू शकतो किंवा लगेच कोर्ट घेईल. बिलकुल. कारण की जर हिअरिंग जरी चालू झाली, तरी ती हिअरिंग काय लगेच एक अर्ध्या तासात, 1 तासात संपण्यासारखी हिअरिंग नाहीये. नक्कीच. कारण की आपली बाजू आहे, कारण की आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षण सेवकांना त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत आहोत. बिलकुल. तर अशा केसमध्ये ती आपली बाजू ऐकून घेणं, त्याच्यानंतर सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेणं, त्यावरती परत विचार करणं, प्रश्न, उत्तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये राहणार आहेत. कारण की ह्या गोष्ट किती गांभीर्य आहे या गोष्टीचं, तर हे लास्ट टाईम ज्यावेळेस सरकारी वकिलांनी कोर्टाला मेन्शन केलं, की यामध्ये महाराष्ट्र शासनाचे मुख्य सरकारी वकील आले पाहिजेत. कारण की हा एवढा मोठा विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने पेशन्स ठेवावेत, एवढंच मी रिक्वेस्ट या माध्यमातून करेल. आपल्याकडनं कोणाहीकडनं त्या ठिकाणी उशीर होत नाहीये किंवा आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची दिरंगाई होत नाहीये. आपण आपली जी प्रक्रिया आहे त्याप्रमाणे चालू आहे. निश्चितच खरं तर अगदी सविस्तरपणानं तुम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. खरं तर शिक्षण सेवकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला वाटतं या तुमच्या बोलण्यातून निश्चितपणानं त्यांना मिळाली असतील. खरं तर आणि तुम्ही म्हटला की सब्र का फल मीठा होता है. निश्चितपणानं राज्यभरातल्या शिक्षण सेवकांना तुम्ही आवाहन देखील केलेलं आहे की पेशन्स ठेवा. निश्चितपणानं एक सकारात्मक निर्णय जो आहे तो होईल अशी आशा जी आहे ती सर्वांनी ठेवायला का हरकत नाही. कारण हा एक लहान विषय नाही यार, फार फार मोठा विषय आहे आणि त्या मोठ्या विषयासाठी निश्चितपणाने आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. अशा पद्धतीचं आवाहन स्वतः